सामंत एसटी कर्मचारी संघटनांची बैठक निष्फळ। एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार, पगारवाढ मिळेपर्यंत संप कायम। एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका। सामंत आणि एसटी कर्मचारी यांच्यामध्ये बैठक झाली, मात्र ही बैठक निष्फळ झाल्याचं बोललं जात आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार असल्याचं बोललं जात आहे। उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी यांच्या संघटनेमध्ये ही बैठक पार पडली, मात्र ही बैठक कुठल्याही निष्कर्षाविना पार पडली आणि त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरूच राहील अशी स्थिती आहे। गणेशोत्सव तोंडावर आहे आणि अशा काळामध्ये अशा पद्धतीचा एसटी कर्मचाऱ्यांचा संप होणं हे नागरिकांसाठी त्रासदायक होऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात होती। शासनाच्या वतीनं एका बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलं, मात्र ही बैठक निष्फळ झाली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप सुरूच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। आंदोलन मागं घेण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पातळीवरून आवाहन केलं गेलं, प्रयत्न केले गेले, मात्र हा विविध मागण्यांसाठी असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहील अशी चर्चा आहे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांना देखील एक पत्र देण्यात आलं होतं। या पत्राची प्रत आता आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहतोय। यातून आपल्या विविध मागण्या मांडण्याचा प्रयत्न एसटी कर्मचाऱ्यांनी केला होता, मात्र ही बैठक निष्फळ झाली आहे। कोणताही तोडगा या बैठकीतून निघू शकला नसल्याची माहिती मिळाली। आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करतोय। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आता माझ्यासोबत आहेत। महेंद्र, एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप आहे, सामंत यांच्याबरोबर ती चर्चा होती, बैठक होती, मात्र ही बैठक निष्फळ झाल्याचं देखील सांगण्यात येतंय। नेमकं काय आहे या सगळ्या पाठीमागे? नक्कीच जगदीश, पाहायला गेलं तर सुरुवातीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता आणि याचा फटका आहे तो कुठेतरी प्रवाशांना भेटत होता। मात्र आज दुपारी 12 वाजता उदय सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत एक बैठक घेतली होती। मात्र त्या बैठकीत एसटी कर्मचारी त्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या, पण ही बैठक एकंदरीत पाहायला गेलं तर निष्फळ ठरली आहे। मात्र एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर ही उद्या बैठक होणार आहे आणि त्या संदर्भात अजून काही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील की नाही याबाबत सविस्तर माहिती मिळेल। धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या विस्तृत माहितीबद्दल। एसटी कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे संपाचा, त्या संदर्भात त्यांनी विविध पातळ्यांवरती आपल्या मागण्या मांडण्या व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले होते। सामंत यांची बैठक देखील पार पडली, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे, मात्र योग्य तो तोडगा न निघाल्यामुळे हा संप सुरूच राहील अशा पद्धतीचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला। आपण या सगळ्या संदर्भात मुंबईतून आता माझ्यासोबत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरंडा आहेत। डॅरिल, एसटी कर्मचाऱ्यांचा संप आहे, गणेशोत्सव तोंडावरती आहे आणि अशा काळामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला तर नागरिकांचे हाल होऊ शकतात, नागरिकांना या सगळ्याचा त्रास होऊ शकतो। या सगळ्या संदर्भात आपल्याकडे असलेली माहिती काय आहे? नक्कीच प्रसन्न, आपण पाहिलं तर एसटी कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारला यामुळे जो नागरिक आहेत, जे प्रवासी चाकरमानी आहेत, त्यांना मोठा फटका बसू शकतो। काही वेळापूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीतील बैठक पार पडली, मात्र एसटी कर्मचारी संपावर एसटी या संदर्भात कोणताही तोडगा जो आहे तो बैठकीत निघालेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली। त्यासोबत ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको यासाठी उदय सामंत यांनी विनंती देखील केली, मात्र जोवर मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही संपावर ठाम राहू अशी एसटी कर्मचारी संघटनांची भूमिका आहे। उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक देखील पार पडणार आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा ते देखील म्हणाले की जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही देखील एसटी कर्मचाऱ्यांना जो आहे तो आमचा पाठिंबा देऊ। आज रात्री मध्यरात्रीपर्यंत जर तोडगा निघाला नाही तर आम्ही चक्क जाम आंदोलन करू आणि आम्ही देखील त्यांच्यासोबत या आंदोलनात सहभागी होऊ। कोणत्या कोणत्या विभागातले हे कर्मचारी आहेत जे आता संपामध्ये उतरलेले आहेत? कारण आपण पाहतोय एसटीचं जाळं हे संपूर्ण राज्यभर आहे, संपूर्ण राज्यातले कर्मचारी उतरणार आहेत की कुठल्या भागातले कर्मचारी संपावरती आलेले आहेत आणि त्या संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे?
नक्की प्रश्न पाहिला तर एकंदरीत एसटीचे जे कर्मचारी ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, क्लीनर असतील, हे सर्व जे आहेत ते आपल्या मागण्यांसाठी आता रस्त्यावर उतरलेले आहेत, संपावर ठाम आहेत आणि त्यांची अशी मागणी म्हणणं आहे की आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या संपावर ठाम राहू. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक देखील होणार आहे. आता उद्याच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काय चर्चा होणार आणि काय तोडगा निघेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. धन्यवाद डॅरिल, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी. आपण या बातमीवरती लक्ष केंद्रित करून राहा. आपण या संदर्भातल्या ज्या अपडेट्स आहेत त्या वेळोवेळी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप आहे. या सगळ्या संदर्भात सदाभाऊ खोत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आपण पाहूया. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद भाऊ, ऐन सणासुदीच्या काळात आता एसटी कर्मचारी जो आहे तो संपावर गेलेला आहे. तुम्ही देखील त्या संपामध्ये एक सहभागी झालात. महाराष्ट्रातला एसटी कर्मचारी हा गेली अनेक वर्ष झालं 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आम्हाला पगारवाढ व्हावी ही मागणी करत आहे आणि या संदर्भामध्ये माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आमची संघटना वेळोवेळी सरकारला आम्ही निवेदनं दिली, अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या, परंतु त्यातून जो अंतिम टप्प्यावरती निर्णय व्हायला पाहिजे होता परंतु कोणत्याही प्रकारचा निर्णय होऊ शकला नाही. निश्चित राज्यामध्ये सरकार आमच्या विचाराचं आहे, आम्ही सरकार बरोबर आहोत, परंतु आम्ही प्रथम राज्यातल्या जनतेबरोबर आहोत आणि नंतर आम्ही सरकार बरोबर आहोत. योग्य तोडगा दृष्टिक्षेपामध्ये आलेला होता आणि तो कशा पद्धतीनं काढायचा याच्यावरती सुद्धा काही चर्चा सकारात्मक झालेल्या होत्या, परंतु सरकारच्या वेळ काढूपणामुळं आज कर्मचाऱ्याला रस्त्यावरती उतरावं लागत आहे. महाराष्ट्रातली जनता ही खऱ्या अर्थाने एसटीला नेहमी साथ देत आलेली आहे. महाराष्ट्रातल्या जनतेचं कोणत्याही प्रकारचं आम्हाला प्रवासाच्या दरम्यान हाल करायचं नाही आहे आणि म्हणून मी आणि माझे सहकारी आमदार गोपीचंद पडळकर साहेब आम्ही निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत सरकार ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत संप तीव्र करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. परंतु राज्यातल्या प्रवाशांच्या दृष्टिकोनातून आम्ही असं ठरवलेलं आहे की जे जे प्रवासी आता अडकून पडलेले आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी सुखरूप पोहोचवा आणि आज मध्यरात्रीपासून 12 वाजल्यापासून राज्यातल्या एसटीची चाकं जागच्या जागी थांबतील. राज्यभर आज रात्रीच्या 12 वाजल्यापासून चक्का जाम होईल आणि या आंदोलनामध्ये आम्ही दोघं सुद्धा रस्त्यावरती उद्यापासून उतरलेला आहोत. हे जे एसटी महामंडळाचे एमडी आहेत किंवा त्यांचे अधिकारी आहेत त्यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यांच्याकडे कुठलाच फॉर्म्युलाच नाही. पगारावरती किती खर्च होतो, आता 7व्या वेतनाप्रमाणे किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे जर एसटी कर्मचाऱ्याला द्यायचं तर त्याला किती पगारात वाढ करायला पाहिजे, त्यांच्याकडे काही नाही आहे. त्यांना फक्त रडायचं नुसतं, एसटी महामंडळ तोट्यात आहे, एसटी महामंडळ तोट्यात आहे, एसटी महामंडळ तोट्यात आहे.